नमस्कार माझ्या बारावीच्या मित्रांनो, मी डॉक्टर हार्दिक रायसनी टार्गेट अकॅडमीच्या वतीने तुमचं या सेशन मध्ये स्वागत करतोय. मुलांना आज मी तुम्हाला काही शिकवायला नाही आलोय, तर तुमच्यासोबत एक महत्त्वाच्या टॉपिकवर गप्पा मारायला आलोय. आजचा माझा टॉपिक आहे तुक्के कधी मारायचे, तुक्के कसे मारायचे. तुक्के स्ट्रॅटेजी मी नाव दिलं हेडिंग. मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ घेतला होता, त्याच्यामध्ये मी फक्त तुक्के कसे मारायचे याच्यावर तुम्हाला 2-3 मिनिटात एक शॉर्ट मध्ये सांगितलं होतं. पण आज मला मेनली त्याच्यावर खूप जास्त फोकस करायचं आहे, कारण त्या व्हिडिओ नंतर खूप सारे स्टुडंट्सची मला कमेंट्स आली, सर हे नेसेसरी आहे का, हे कसं करायचं डिटेल मध्ये नीट सांगा. तर मी पहिले आज चालू करणार आहे. आज भले हे 2 पॉइंट्स आहेत, पण माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी आज, तू तुक्के का बरं मारायचे, का तुक्क्यांवर टिक करायला पाहिजे. आणि जेव्हा मी व्हिडिओ घेतला तर काही लोकांनी मला विचारलं, सर हे फक्त सीईटी मध्ये ऍप्लिकेबल आहे, नीट मध्ये काय कराल. तर माझ्या बाबांनो, बाबींनो, मुलांनो, मुलींनो, नीट लक्षात ठेवा, तुक्के तुम्हाला सीईटी मध्ये पण मारायचे, तुम्हाला नीट मध्ये पण मारायचे, तुम्हाला जेई मध्ये पण मारायचे. का बरं. मी जेव्हा हे बोलतोय मी खूप रिस्पॉन्सिबिलिटीनी बोलतोय. मी स्वतः नीट यूजी पीजी क्वालिफाईड आहे, तर मला आयडिया आहे का बरं या गोष्टीची आपल्याला गरज पडते. आणि गरज पडतेच, तर गरज पडते तर ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि कधी करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूयात, तुक्के का बरं मारायचे. सी मुलांनो, नीटचं पहिले बोलूयात. सीईटी मध्ये तर चलो ठीक आहे, आपण समजून घेऊयात की तुम्हाला ऑप्शन नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही, तर फटाफट टिक करणंच आहे, कारण त्याच्यामध्ये तर कंपल्सरी अटेम्प्ट करणे. आता नीटच्या वेळेस जर प्रश्न विचारला की तुक्के का मारायचे, निगेटिव्ह मार्किंग असूनही आपण तुक्के मारायला पाहिजे का, हो मारायला पाहिजे. का बरं, तर समजून घ्या. टोटल क्वेश्चन्स किती असतात नीट मध्ये, 720 मार्काची जर नीट आहे, 720 मार्काची जर नीट आहे, त्याच्यापैकी बायो मध्ये 90, पी आणि सी 45 क्वेश्चन्स असणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मॅक्सिमम पब्लिक साठी या 90 पैकी कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 70 प्रश्न असे राहील जे त्यांना वन शॉट येत आहे. 70 तर इतकं तर कोण नसतं, तरी मी तुम्हाला मॅक्सिमम पब्लिक साठी बोलतोय. ऑन एन एव्हरेज 80% पब्लिक साठी त्यांना 90 पैकी फक्त 70 क्वेश्चन येणार आहे. 45 पैकी त्यांना 35 क्वेश्चन किंवा 30 क्वेश्चन, 30 to 35, आणि इथे पण 30 to 35 क्वेश्चन त्यांना येणार आहे, जे त्यांना डायरेक्टली येणार. हे पण मी कोणासाठी बोलतोय, ज्यांनी खूप चांगला अभ्यास केले त्या व्यक्तीची गोष्ट चालू आहे. तर जर मी 70 क्वेश्चन अटेम्प्ट केले, 70 पैकी ऑन एन एव्हरेज माझे 10 क्वेश्चन तर चुकणारच, हे तर नॉर्मल टेंडेन्सी आहे. तर 60 बरोबर आहे, 60 into 4, 10 क्वेश्चन रॉंग झाले. 10 क्वेश्चन रॉंग झाले 70 पैकी. तर नीट मला सांगा, 70 पैकी 10 रॉंग झाले तर 60 बरोबर आहे, 60 into 4 240 minus 10 230. बायोमध्ये तुम्ही 230 मार्क्स आणाल. फिजिक्स केम वर येऊया, 30-35 क्वेश्चन, आपण 35 मॅक्सिमम कन्सिडर करू. 35 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले, जे तुम्हाला येत आहे 35 आणि 35 70 क्वेश्चन, 10 तरी क्वेश्चन चुकणार. तर इथेही तुम्ही जर 10 क्वेश्चन चुकवले तर इथे 25 आले बरोबर, इथे 25 बरोबर आले, 10 वरती चुकले, 10 खाली चुकले. तर 25 into 4 100. तर फिजिक्स मध्ये तुम्ही 100 आणाल, केम मध्ये 100 आणाल, -10 म्हणजे -10, तर 90 इथे 90 होईल, इथे पण 90 होणार. तर तुम्ही टोटल किती मारू शकता, 230 प्लस 90 म्हणजे 310 प्लस 90 म्हणजे 400 मार्क. तर एक ऑन एन एव्हरेज स्टुडंट त्याच्या 100% गॅरंटीने फक्त 400 मार्क आणू शकतो. ही मी मॅक्सिमम पब्लिकची गोष्ट करतोय. फक्त 400 मार्कात तुम्ही नीट क्वालिफाय होणार आहे, तुम्हाला काही भेटणार आहे नाही, काहीच भेटणार नाही रे दादू. त्याच्यासाठी तुम्हाला तुक्के मारायलाच लागतील, कारण 100% पेपर कोणाला येत नाही. तुम्हाला फक्त राईट गेस करायचा असतो, आणि राईट गेस करायची पण टेक्निक आहे, आणि कधी करायचं ते पण महत्वाचं आहे. नाही तर काही येत जात नाही आणि काय पण तुम्ही टिक करून याल तर नाही बाबा नाही, नंतर मला शिवाय द्याल, अशा कामं करायचे नाही. तर नीट आता कन्सेप्ट समजा की तुक्के का बरं मारायचे, ते तर मी तुम्हाला सांगितलं की 100% पेपर जर मी स्वतःच्या नॉलेज अटेम्प्ट करायला गेलो तर मी 400 मार्काच्या वर जाणार नाही. रफली माझी रेंज राहील 350 to 450, त्याच्यावर नाही जाणार. 450 मध्ये मी एमबीबीएस नाही येऊ शकत, संपलं माझं स्वप्न तिथेच. तर स्वप्न पूर्ण करायचंय ना, तर थोडं एक्स्ट्रा डोकं लावायचंय. त्याच्यासाठी आता तुक्के कधी मारायचे, जेव्हा 4 ऑप्शन्स पैकी A B C D पैकी तुम्हाला एक ऑप्शन तरी
तुक्के कधी मारायचे, तुम्हाला तुक्के का बरं मारायचे याचा मी आन्सर सांगितलं. आता कधी मारायचे, ज्या 4 ऑप्शन पैकी ABCD पैकी तुम्हाला एक किंवा दोन ऑप्शन बद्दल तरी माहिती आहे. कमीत कमी दोन ऑप्शन किंवा एक ऑप्शन तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे हा A ऑप्शन मी कधीतरी वाचलेला आहे, C ऑप्शन मी कधीतरी वाचलेला आहे. मग तुम्ही 100% क्वेश्चन अटेम्प्ट कराच. कारण काय, ह्या केसमध्ये तुम्ही चुकले 50% चान्सेस राहील की तुम्हाला A आणि C बद्दलचा आयडिया आहे, तुम्हाला हे दोघं माहिती नाही. 50% तरी चान्सेस आहे की तुम्ही बरोबर आहात, 50% निगेटिव्ह आहे. इतकी तर रिस्क लाईफ मध्ये घ्यायलाच लागते. रिस्क शिवाय तुम्हाला काय भेटणार नाही. कारण तुम्हाला मेन थिंग काय मुलांनो, तुमचं क्वेश्चन बरोबर आलं तर 4 मार्क भेटणार आहे, क्वेश्चन चुकीचं आलं तर -1 जाणार आहे. तर तुम्ही नेगेटिव्ह मध्ये तुम्ही ऑन एन एव्हरेज 10 क्वेश्चन तुक्के मारले, 10 क्वेश्चन तुम्ही तुक्के मारले, त्याच्यापैकी 10 क्वेश्चन तुम्ही तुक्के मारले, त्याच्यापैकी कन्सिडर करा तुमचे नशीब खूपच खराब आहे, 6 क्वेश्चन चुकले, 6 रॉंग झाले, तरी 4 बरोबर आहे. तर 4 × 4 = 16. 6 चुकले -6, तरी तुम्ही 10 मार्क पॉझिटिव्ह घेऊन जाताय. तरी तुम्ही किती मार्क पॉझिटिव्ह घेऊन जाताय? 10. तर खूप रेअरली कोण एखादा असेल, खूप रेअरली, की जो तुक्के मारल आणि सगळेचे सगळे तुक्के चुकीचे जाईल आणि तो डायरेक्ट निगेटिव्ह मध्ये जाईल. कारण काय, तुम्हाला 10 पैकी फक्त पॉझिटिव्ह मध्ये राहण्यासाठी 10 पैकी तुम्हाला फक्त 3 क्वेश्चन राईट पाहिजे. 3 क्वेश्चन राईट म्हणजे 12 मार्क, बाकीचे 7 चुकले तरी 5 मार्क तुम्ही पॉझिटिव्ह मध्येच आहे. हे कन्सेप्ट नीट समजून घ्या. तुम्हाला कमीत कमी 2-3 क्वेश्चनच राईट पाहिजे 10 पैकी, तर इतका अंदाज तुम्हाला येऊनच जाऊ शकतो. आता ह्याच्यासाठी ही टेक्निक डायरेक्टली तुम्ही नीटच्या पेपरला फॉलो कराल का? नाही रे नाही. ही टेक्निक प्लीज एकदा तरी आजपासून, आज मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, आज तारीख आहे रफली 6 एप्रिल. नीटची आणि सीईटीची डेट आहे. सीईटी आहे 22 एप्रिल, नीट आहे 5 मे. अजून रफली महिन्याभराचा टाइम स्पॅन बाकी आहे. सीईटी साठी 15 ते 20 दिवस बाकी आहे. आजपासून कमीत कमी ना 5 पेपर सॉल्व्ह करा. दर अल्टरनेट दिवशी तरी 5 पेपर सॉल्व्ह करा. 5 क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह कराल. 5 क्वेश्चन पेपर्स, 5 क्वेश्चन पेपर जेव्हा मुलांना तुम्ही सॉल्व्ह कराल, प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही 10 तुक्के मारले तर त्या 10 पैकी तुमचे 3 बरोबर आहे, 4 बरोबर, 5 बरोबर. तुम्हाला 5 पेपरच्या नंतर तुमचा जो ऍव्हरेज भेटेल की मी इतके क्वेश्चन तुक्के मारले की माझे इतके बरोबर येतात, मग तुम्ही फायनल एक्झाम मध्ये ती रिस्क घेऊ शकता. नाहीतर डायरेक्टली सर बोलले तुक्के मारायचे मग जाऊन फायनल एक्झामला तुक्के मारून यायचं, असं नाही. याची पण प्री प्लॅनिंग असायलाच पाहिजे. तर लक्षात ठेवा, 5 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. तुमचा जो ऍव्हरेज येतोय की तुम्ही 10 तुक्के मारले तर 3 बरोबर येत आहे, 10 मारले तर 4 बरोबर येत आहे, मग कमी तुक्के मारायचे की जास्त तुक्के मारायचे हे तुमचं ऑन द स्पॉट डिसिजन असेल. कधी कधी पेपर इतका टफ असेल की तुम्हाला पहिल्या रिडिंग मध्ये काहीच येत नाहीये, मग तो ऑप्शनच नाही. मग यू हॅव टू अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन्स. जेव्हा तुम्हाला माहिती आता माझ्याकडे गमवायला काही नाही, मला काहीच येत नाहीये, फक्त बिंदास पूर्ण पेपर सॉल्व्ह करून या. तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये तर राहाल हे तरी मी गॅरंटी देऊ शकतो, निगेटिव्ह मध्ये तर जाणार नाही. कारण काय, तुम्हाला हार्डली 10 पैकी 2 क्वेश्चन बरोबर आले तरी 8 मार्क भेटतात, बाकीचे 8 चुकले 0. 10 क्वेश्चन पैकी 2 बरोबर आले तरी तुम्ही 0 राहताय, ना वाढताय ना कमी होत आहे. आणि 3 बरोबर आले तर मग तुम्ही प्रॉफिट मध्ये आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये तुमचा फायनल स्कोर वाढवण्यासाठी खूप मदत करेल. हे कोणासाठी आहे? मेनली जे मध्ये अडकलेले, जे एकदम हुशार आहे त्यांना गरजच नाही, ते ऑलरेडी पेपर सॉल्व्ह करणारच आहे चांगल्या प्रकारे. त्यांनाही काही प्रमाणात तरी तुक्के मारायलाच लागतात आणि त्यांना इतका अभ्यास केल्यावर चांगली आयडिया येऊन जाते की कधी क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, कधी अटेम्प्ट नाही करायचा. जे एकदम पुअर आहे, जे ऍव्हरेजच्या खाली बिलो ऍव्हरेज स्टुडंट्स आहे, त्या कंडिशन मध्ये तर त्यांना ऑप्शनच नाही, पूर्ण पेपर असते तुक्के मारून येणार आहे. पण मिडल वाले लोक जे बॉर्डरवर अटकले, जे दर ना वरती ना खाली, त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी वुड बी द बेस्ट. तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी ही बनवू शकते. तर लक्षात ठेवा, तुक्के का बरं मारायचे, कधी मारायचे. आता मी मेन टॉपिक वर परत येतो, कसे मारायचे. तुक्के कसे मारायचे मुलांनो, तर मी इथं तुमच्यासाठी 2-3 क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे, याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल. क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग अडॅप्टेशन्स. मॅच द फॉलोइंग वाले क्वेश्चन माझे फेवरेट टाइपचे क्वेश्चन असतात बरं काय, कारण खूप सोपे असतात. एक ऑप्शन शोधा, तुम्हाला ऑलमोस्ट पूर्ण आन्सर येऊन जाईल. तर मी आता हे 4 बघतो, हे 4 बघतो, याच्यापैकी तुम्हाला कन्फर्म कोणतं माहिती ना, पहिले त्याच्याकडे शोधा.
आता जर मला माहितीये की लिव्स रिड्यूस टू स्पाइन म्हणजे हे कॅक्टस सारखं असतं, काटे असता, लिव्स नसता, हे डेझर्ट प्लांट ओपन शियामध्ये असणार आहे. हे कोणामध्ये असणार आहे? ओपन शियामध्ये असणार आहे. तर मी बघल सेकंडचं डी कोणत्या ऑप्शन मध्ये? एक याच्यामध्ये आहे, एक याच्यामध्ये. तर मी दोन ऑप्शन तर कट करून देतो. 50% तरी माझे चान्सेस आले. आता मी बरोबर असणार आहे. आणि आता बघा याच्यामध्ये पण पहिला सी आहे. मग तुम्हाला पहिला येऊ ना येऊ, दोन ऑप्शन मध्ये फर्स्ट सी दिलेलं आहे, हे आलं. आता दोन ऑप्शन मध्ये बघायचंय, बरो इनटू सँड टू एस्केप फ्रॉम हीट. सँड मध्ये बरो करायचंय, मातीमध्ये लपायचंय, हे कोण करतं? लिझार्ड करतं. भलेही तुम्हाला हे येऊ ना येऊ, पण तुम्हाला 50% तरी चान्सेस राहील की तुम्ही आन्सर राईट कराल, कारण दोन ऑप्शन तुम्ही कट करून देताय. एलिमिनेशन जा, तुम्हाला खूप फायद्यात पडेल. सेकंड क्वेश्चन असाच, द न्यूक्लियस एन्झाइम कट्स डॅश बोन्स ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. आता न्यूक्लियस आहे म्हणजे हा डीएनए शी रिलेटेड आहे. तर लक्षात ठेवा, हा कोणता बॉन्ड ब्रेक करणार आहे त्याच्यावर जा. डीएनए वर ब्रेक करणार आहे तर पेप्टाइडचा काय संबंध का? पेप्टाइड तर नाहीये, कारण तो प्रोटीन्स मध्ये असतो. तो आता एक तर आपण कन्फर्म कट केला. आता ग्लुकोसाइडिक हा मेनली कार्बोहायड्रेट शुगर मध्ये असतो, हाही कट मारा. उरले दोन, एक तर हायड्रोजन वर जा किंवा फॉस्फोडायस्टर वर जा. आलं तर ठीक, नाही आलं तरी ठीक, तुक्का मारून द्या. फॉस्फोडायस्टर याचा मेन आन्सर आहे, पण दोन ऑप्शन तरी कट करा आणि मग पुढे जा. नेक्स्ट मुलांनो, तिसरा प्रश्न असाच एक, हे असे सिक्वेन्स वाले क्वेश्चन लय डेंजरस असतं बरं का, हे संभावून अटेम्प्ट करायचे. करेक्ट सिक्वेन्स विचारलंय, हे आपलं लॅक ओपेरॉन वालं सिक्वेन्स. तर आता आपल्याला माहितीये, आपल्याला ऍटलिस्ट एक तरी सुरुवात वाला माहिती पाहिजे, मग तुम्ही क्वेश्चन आरामशीर अटेम्प्ट करू शकता. सुरुवातीचा आपल्याला माहितीये की सुरुवातीला नेहमी असतं रेग्युलेटर, मग असतो प्रमोटर. रेग्युलेटर हा सुरुवात करतो, हे जर तुम्हाला माहितीये तर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. कारण रेग्युलेटर जर सुरुवातीला आहे तर अशी किती ऑप्शन ज्याच्यात रेग्युलेटर स्टार्टिंगला आहे, हा वाला ऑप्शन, हा वाला ऑप्शन, मधले दोघं ऑप्शन तुम्ही कट करून घ्या. मधले दोघं ऑप्शन कट केले. जर मला फक्त माहिती आहे की रेग्युलेटर हा स्टार्ट करतो, म्हणून तुम्हाला थोडीशी आयडिया तर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करा. आता 50% चान्सेस आहे. आता बघा, रेग्युलेटर, प्रमोटर, ऑपरेटर, तीन तर तुम्हाला भेटलेले. रेग्युलेटर, प्रमोटर, ऑपरेटर सेम आहे. तुम्हाला फक्त डोकं कुठे लावायचं आहे, लॅक झेड आहे की लॅक वाय आहे? लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए की लॅक ए वाय झेड. आता हे जर तुम्हाला माहिती आहे तर ठीक आहे, नाही माहिती तरी ठीक आहे, पण तुम्ही या केसमध्ये क्वेश्चन कंपल्सरी अटेम्प्ट करा. आन्सर राहील ए. आन्सर काय राहील? ए. मुलांनो, अशा होत्या छोट्या छोट्या टिप्स जे की तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी खूप मदत करणार आहे. यू हॅव टू अटेम्प्ट मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स. जितके तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट कराल तितके जास्त चान्सेस आहे की तुम्ही पॉझिटिव्ह मध्येच राहाल, आउट ऑफच्या जवळ पोहोचणार आहे. ह्या पार्ट मध्ये इथेच थांबतो. जर तुक्यांशी रिलेटेड, या व्हिडिओशी रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला वाटतं मी कुठे चुकतोय, मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करून सांगा. मी तुम्हाला रिप्लाय देऊन सांगाल की त्या त्या कंडिशन मध्ये तुम्ही काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे आणि काय नाही. चलो मुलांनो, इथंच थांबतो. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. सी यू. बेस्ट ऑफ लक. नीट सीईटी फाडून या.